की भरतजी काहीतरी फळं वगैरे खात असत. आता आपल्याबरोबर त्याचीही काळजी घ्यावी लागायला लागली. मग त्याच्यासाठी कोवळं कोवळं गवत आणून द्यावं, मग त्यानं ते खावं. आता लहान बाळ गाढवाचं असलं तरी सुंदरच दिसतं, त्यालाही एक प्रकारचं सौंदर्य असतं. ते शावकच होतं. ते उड्या मारायचं, कधी इकडं बघायचं, कधी तिकडं बघायचं, कधी भरतजी जवळ येऊन बसायचं, कधी त्यांच्या पाठीवर चढून बसायचं, कधी पोटाला गुदगुल्या करायचं. मग त्यांना त्याच्याबद्दल प्रेम निर्माण व्हायला लागलं. आतापर्यंत जो काळ साधनेमध्ये जात होता तो सगळा काळ आता त्या मृगशावकाच्या काळजीमध्ये जायला लागला. याला भूक लागली असेल, याला तहान लागली असेल. आमचे गुरुजी नेहमी सांगतात की भरतजींकडे एक तरी मृगशावक होतं. आता घराघरात असे 2-4 मृगशावक असतात. ते कसे आहेत मृगशावक? लहान लहान मुलं म्हणजे मृगशावकच आहेत. ते येऊन बसलं की मांडीवर असा गोड वाटतो. नातू काय सांगता तुम्ही, नात असारी. खूप गर्दी असते यात्रेमध्ये, त्यामुळं मोबाईलला रेंज नसते. तिचा छोटासा नातू होता 6 महिन्याचा, आणि त्याला बघितल्याशिवाय जेवणच जात नव्हतं झाल्यापासून, म्हणजे 6 महिन्यापासून सवय लागली होती त्याला. ती आल्यानंतर आता वारीची एकादशीचा दिवस, दशमीच्या दिवशी आली, आणि त्या दिवशी कशी तर राहिली. इकडं तिकडं वेळ गेला बोलण्यात चालण्यात. एकादशी आली, एक तर पोटात अन्न नाही, त्यात त्याची आठवण यायला लागली. ती फोन लावतेच आहे. आता 6 महिन्याच्या पोराला काय बोलायला येतं का? पण तरीसुद्धा त्यानं ऊ केलं तरी तेवढाच आनंद आहे. सुनेला फोन लागला एकदा, अगं त्याच्याकडे फोन दे ग, त्याचा आवाज जरा ऐकू दे ग, मला पाणी गोड लागे नाही म्हणून फोन लावला. आता ते होतं झोपलेलं. सुनेनं सांगितलं, सासूबाई तो झोपलाय, अगं उठव ना त्याला म्हणे, जरा त्याचा आवाज ऐकते. ते काही उठायला तयार नाही. आणि सुनेला पण वाटलं आत्ताच झोपले, तिलाही कामं होते. नाही म्हणे सासूबाई, तो काय आता उठणार नाही. आणि पुन्हा तिनं जो फोन ठेवला, एकादशीला प्रचंड गर्दी असल्यामुळं पुन्हा काही फोनला रेंज आली नाही. संध्याकाळपर्यंत नातवाचा फोन लागत नाही, म्हणून तिचा BP इतका वाढला की तिला ॲडमिट करावं लागलं. स्नेहाला मोहाचं रूप कधीही येऊ देऊ नये. मोह हा अत्यंत घातक असतो. स्नेह असावा सर्वांविषयी, पण मोह कधीच असू नये. पंढरीच्या वारीला आपण आलेलो आहोत, आत्मकल्याण साधण्यासाठी आलेलो आहोत. 2 दिवसानंतर आपण घरी जाणार आहोत, तेव्हा आपला नातू आहेच ना आपल्या बरोबर, तो काही कुठं पळून चाललाय का? एक दिवस जर विषयापासून, आपल्या ममत्वापासून आपल्याला दूर राहता येत नसेल तर ध्रुवासारखी काय साधना करणार आपण? काय बहुनाम जन्मनामंते तप करणार? याकरता फार सूक्ष्म विचार परमार्थाचा करावा लागतो, लक्षात घ्या. आणि मग भरतजींचं असंच झालं. संपूर्ण वेळ त्याच्या काळजीमध्ये जायला लागला. हळूहळू नामस्मरण सुटलं, ध्यान सुटलं. लोक म्हणतात आज नाही जमलं, उद्या करून घेऊ, 8 दिवसाचं एकदम करून घेऊ, महिन्याचं एकदम करून घेऊ. असं होत नसतं. जेवायला रोज लागतं ना, मग नामस्मरणही रोजच्या रोज झालं पाहिजे. नामस्मरणाशिवाय जो दिवस जातो तो अतिशय घातक दिवस आहे, लक्षात घ्या. थोडं का होईना दिवसाला नामस्मरण झालंच पाहिजे. आणि मग भरतजी त्याच्या आसक्तीमध्ये इतके गुरफटून गेले, सतत त्याचं चिंतन व्हायला लागलं. आणि एके दिवशी ते थोडं मोठं झालं, त्यामुळं असं फिरत फिरत कुठंतरी निघून गेलं. भरतजींनी पाहिलं ते दिसत नाहीये. ते खूप रडायला लागले भरतजी. लक्षात घ्या, ज्यांनी आपलं एकछत्री साम्राज्य एका क्षणामध्ये त्यागलं, त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलं, ते एका मृगशावकाच्या आसक्तीमध्ये अडकले. म्हणजे भगवंताची माया कशी दुरत्यय आहे, कधी घाला घालेल सांगता येत नाही. म्हणून साधकानं नेहमी सावध राहिलं पाहिजे. आणि ती माया असं सुंदर मुलामा घेऊन येते की आपल्याला वाटतच नाही ही माया आहे म्हणून. कधी आपण तिच्यामध्ये अडकलं जातो हे आपल्यालाही समजत नाही. आणि मग भरतजी खूप रडायला लागले. चंद्राकडे बघितलं तर त्याच्यामध्ये हरिण दिसायला लागलं, कुठं दुसरीकडं बघितलं तर तिकडं हरिण दिसायला लागलं. आणि मृगशावक त्याचं चिंतन करता 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 भरत मरूनच गेले, त्यांचा प्राणत्याग झाला. आणि पुढचा जन्म भरतजींना अंगिरस गोत्रामध्ये ब्राह्मणाच्या कुळामध्ये मिळाला. भरतजी जन्माला आले. मागच्या जन्माचं सगळं त्यांना ज्ञान होतं, कारण मागच्या जन्मी साधना केलेली होती. त्यांनी ठरवलं याही जन्मामध्ये कुणाशीही बोलायचं नाही. बोललो की आपण बंधनामध्ये येऊ,
म्हणून तोंडातून शब्दच काढायचा नाही. भरतजींच्या वडिलांना 2 पत्न्या होत्या. त्यातली धाकटी जी होती त्यांचे होते भरतजी. आणि भरतजी थोडेसे मोठे झाले. त्यांच्या पित्याने 4 महिने त्यांना गायत्री मंत्र शिकवण्याचा प्रयत्न केला, पण मुद्दामच भरतजींनी तो शिकून घेतला नाही. कारण भरतजींना वाटलं गायत्री मंत्र शिकला की मग आणखी काहीतरी शिकायला लावतील, मग म्हणतील भागवत करा तुम्ही. आणि भागवत करायला सुरुवात केली की मग उपाधी सुरू होईल, परमात्मा चिंतन होणार नाही. आज या गावाला, उद्या त्या गावाला, उद्या इकडं, उद्या तिकडं. वेळ कुठे? हे भेटायला आले, द्या सोडून नामस्मरण, बोला त्यांच्याशी. ते भेटायला आले, द्या सोडून नामस्मरण. की हे दुसऱ्याचे कामं करतात, आपली कामं केली म्हणून बिघडली काय? म्हणून दिवसभर त्यांच्या भाऊजयांनी घरातली सगळी कामं भरतजींकडनं करून घ्यावी. भांडी घासून घ्यावी, धुणं धुवून घ्यावं, घर झाडून घ्यावं, सगळं करावं. आणि रात्रीच्या वेळी भरत झोपायला लागले की त्यांचे भाऊ म्हणायचे, झोपू नकोस, आपल्या शेतावर जा आणि रखवाली कर. भरतजींनी तेही ऐकावं, शेतावर जावं आणि आत्मचिंतन करत, परमात्मचिंतन करत राहावं. शेतावर जाऊन ध्यानस्थ बसावं. आणि त्या भाऊजयांनी भरतांना जेवायला काय द्यावं याचं वर्णन करताना भागवतकार म्हणतात की खराब झालेलं 2-2 दिवसाचं अन्न भरतजींना दिलं जायचं, तरीसुद्धा अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून भरतजी जे असेल, जे ताटात येईल ते सगळं खायचे. मुखातून शब्द काढायचे नाहीत की आम्हाला असं का दिलंय, माझा काय दोष, काही बोलायचे नाही. आणि मग एके दिवशी भरतजी रात्रीच्या वेळी एका शिळेवर बसून भगवंताचं ध्यान करत होते. आणि त्या गावामध्ये एक चोर राहत होता, चोराचा सरदार. त्यानं भद्रकाली देवीला नवस बोलला होता, आईसाहेब मला जर मुलगा झाला तर मी तुम्हाला नरबळी देईन. त्यानं नवस बोलला होता. आता बळी द्यावी का न द्यावी याच्याबद्दल आपण काल बोलून झालेलं आहे. बळी देणाऱ्याचा पहिला नंबर हा नरकातच लागतो. त्यामुळं नरबळी तर खूप लांब राहिली. आजही कलियुगामध्ये असे नराधम आहेत, नरबळी देणारे. बकऱ्यांना कापणारे तर आहेतच आहेत, त्याला प्रोत्साहन देणारे आपण पण आहोत. कारण इथं बसलेले काही सगळे 100% शाकाहारी नाही आहेत. जे नाही आहेत त्यांनी 100% शाकाहारी होण्याचा प्रयत्न करा, तुमच्या हिताचं आहे ते. बाकी कुणाचं कल्याण होणार नाही आहे. त्याच्यामुळं मांसाहार करणं, निष्पाप जीवाची हत्या करून आपलं पोट भरणं महापाप आहे, ते महापाप. म्हणून आत्ताच्या आत्ता भागवताच्या समोर संकल्प करा मनातल्या मनात. आपल्याला कुणालाही सांगायचं नाही आहे, फक्त देवाला सांगायचं की देवा मी तुझ्या समोर संकल्प करते, आजपासून माझ्या घरामध्ये मांसाहार शिजवला जाणार नाही. असा जर संकल्प केला, लवकरात लवकर भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. आणि मग त्या चोराच्या सरदाराने असं सांगितलं होतं की मी नरबळी देणार आहे. मग एक माणूस आणला होता बळी देण्यासाठी. त्या माणसाला समजलं की आपल्याला बळी दिली जाणार आहे. आता आपल्याला बळी देणार आहे हे समजल्यावर कोण राहील तिथं? तो गेला पळून. तो पळून गेल्यानंतर बाकीच्या चोरांनी विचार केला, आता आज रात्री बळी द्यायचं आहे आणि जर तो दुसरा मनुष्य इथं आला नाही तर आपला सरदार आपल्याला रागवेल, म्हणून दुसरा मनुष्य आपल्याला शोधला पाहिजे. मग रात्रीच्या वेळी ते सगळे चोर दुसरा मनुष्य शोधायला निघाले आणि एका शेतावर शिळेवर बसलेले जड भरतजी त्यांना दिसले. जड भरतांना सांगितलं, चला आमच्या बरोबर. भरतांनी विचारलं नाही की मला कुठं नेताय, का नेताय, तुम्ही कोण आहात, चला म्हणलं की उठले. त्या चोरांनी भरतजींना एका गुहेमध्ये आणलं. प्रचंड मोठी गुहा होती आणि त्या गुहेमध्ये भयानक अशी मोठी विशाल भद्रकाली मातेची मूर्ती होती. विशाल असणाऱ्या त्या मूर्तीकडे भरतजींनी पाहिलं, नमस्कार केला आईसाहेबांना, मूर्तीला नमस्कार केला. आणि मग सगळी बळी देण्याची तयारी झालेली आहे. बळी देण्याची तयारी इकडं करून ठेवलेली आहे. आणि भरतजींना सुंदर स्नान घालण्यात आलेलं आहे. स्नान घातलं, अभ्यंग स्नान घातलं, रेशमी वस्त्र नेसायला दिली. आणि रेशमी वस्त्र नेसायला दिल्यानंतर गळ्यामध्ये जास्वंदाची माळा घातली. ज्याला बळी दिलं जातं त्याच्या गळ्यात जास्वंदाची माळा घातली जाते, लाल फुलाची माळा. ती माळा घातली. त्यानंतर भरतजींना पंचपक्वान्नाचं ताट वाढलं समोर आणि सांगितलं खा. कारण ज्याला बळी दिलं जातं त्याला आधी पोटभर खाऊ घातलं जातं म्हणे. म्हणूनच महाराज लोकांना सगळे पोटभर खाऊ घालतात, कारण बळी द्यायची असते ना. आणि मग ते ताट वाढलं
भरतजी खायला लागले. आधीचं अन्न आपल्याला चांगलं मिळत नव्हतं, आत्ताचं अन्न आपल्यासमोर पंचपक्वान्नाचं आहे म्हणून त्याचा आधीच्या अन्नाचं दुःखही झालं नाही, आत्ताच्या अन्नाचा हर्षही झाला नाही, काहीच वाटलं नाही. त्यावेळेसही अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून ते सगळं सेवन केलं. पोटभर जेवले भरतजी. चर्चा सुरू होती, आता या माणसाला बळी द्यायचंय, बळी द्यायचंय अशी चर्चा सुरू होती. तरी सुद्धा निश्चिंत होते, भगवंतावर पूर्ण विश्वास होता. आणि मग भरतजींचं जेवण झाल्याबरोबर तो सरदार आला. सरदार आल्याबरोबर सगळे चोर उठून उभे राहिले. सगळ्या चोरांनी सरदाराला नमस्कार केला. तुम्ही नका करू, बळी देणाऱ्याला कशाला नमस्कार करायचा. त्याला एका खुर्चीवर बसवलं, आसनावर बसवलं आणि बसवल्याबरोबर सरदारांनी सांगितलं, आप बलि देने की तैयारी की जाए, जल्दी से जल्दी नर बलि देने के लिए इंसान खड़ा कर दिया जाए. असं म्हणल्याबरोबर जड भरतजींना आणलं. एक भयंकर असणारा पुरुष हातामध्ये खड्ग घेऊन उभा होता. भद्रकाली मातेची विशाल मूर्ती समोर आहे. जड भरतजींना सांगितलं, हे मनुष्या, तुझं मस्तक आई समोर वाकव. वाकव म्हणल्याबरोबर जड भरतजींनी मान खाली केली. त्या चोरानं खड्ग उगारलं. आता भरतजींच्या मानेवर घालणार. तेवढ्यात भद्रकाली देवीच्या मूर्तीतून प्रचंड तेज बाहेर पडायला लागलं आणि भद्रकाली माता मूर्ती फाडून प्रगटली. ओम अनादि निर्गुण वासुदेव
अंग कांत काले राधिका चमक रही आज गगन में भागे वनमाली भ्रमरती अलग कस्तूरी तिलक चंद्र गिरधर कृष्ण मुरारी के कनकमय मोर मुकुट बिलसे देवता दर्शन को तरसे गगन से सुमन राशि बरसे बजे मुरचंद मधुर मृदंग वालिनी संग अतुल रति गोप कुमारी की है कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री कृष्ण मुरारी की हरे अद्भुत चरण छवि बरवारी की कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री कृष्ण मुरारी की
गुरुजींची भागवत कथा ज्या ज्या ठिकाणी असते त्या त्या ठिकाणी ही मंडळी आवर्जून येत आहेत. आज या कथेसाठी मुकुट बंसी वाले की जय, कृष्ण कन्हैया लाल की जय. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे. श्री राधे. जय जय श्री राधे. नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ हरि बोल. वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ हरि बोल. वासुदेव. हे नाथ गोविंद हरे मुरारे. हे नाथ हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ श्री राधे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हे मुरारे. हे नाथ नारायण. नारायण वासुदेव. हे नाथ नारायण. हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरि बोल. हरे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ हरि बोल. श्री कृष्ण कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. काय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न देवै सदा वन्दिता. सामां पात तस्मै श्री गुरवे नमः. महायोगपीठं मधुरं सुखं मधुरं रूपं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं स्वर्णं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मतेर् भोगी मधुरा
कर्णापाटव आणि विप्रलिप्सा. कर्णापाटव म्हणजे काय? आता एखाद्याला एखादं बोलणं आपण सांगितलं किंवा मी सांगतेय तुम्हाला आणि मीला लावलं तर नाही येणार, त्याच्यामध्ये इकडं तिकडं शब्द होतील, त्याचा आशय तुम्ही बरोबर बोलू शकाल, पण जे शब्द मी वापरले तसेच शब्द तुम्हाला वापरता नाही येऊ शकत कधी कधी. किंवा तुम्ही एखादं वाक्य मला सांगितलं तसंच्या तसं मला पाठ केल्यानंतर येईल, पण तसंच्या तसं मला बोलून दाखवता येणार नाही. त्याच्यामधले काही शब्द लोप होतील, काही शब्द जास्त पडतील. याला कर्णापाटव नावाचा दोष म्हणायचा. पूर्वी काय व्हायचं, पंढरपूरला लोक क्वचित यायची, कारण चालत यावं लागायचं, कष्ट असायचे. आता सकाळी बसलं की 4 तासात जवळ असलं तर पंढरपूर, मालेगावला सकाळी बसलं की संध्याकाळी पंढरपूरमध्ये, काही अवघड नाही राहिलं. मग वारीसाठी जेव्हा लोक यायची तेव्हा कीर्तन ऐकायची, भजन ऐकायची, आणि त्या भजनाच्या चाली, काही हे भजनाचे प्रिय लोक असतात, त्यांचं लक्ष कीर्तनामध्ये, कथेमध्ये कोणता अभंग म्हटला आहे, त्याची चाल कशी आहे, त्याचे स्वर कसे आहेत, संगीतप्रेमी माणसाचं एवढंच लक्ष असतं. त्यामुळं ते काय करतात, तशी चाल ऐकतात. ऐकल्यानंतर काय होतं, ती तशीच्या तशी नाही लक्षात राहत. घरी गेल्यानंतर ती चाल आपल्या भजनामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला जातो, पण त्याला एक वेगळंच वळण येतं. पहिलं जसंच्या तसे, पण अंतरा वेगळंच होऊन जातो. अशा कितीतरी चाली संप्रदायामध्ये आपल्या निर्माण झालेल्या. मूळ चाल त्याच्यामध्ये स्वतःच्या बुद्धीनं, स्वतःच्या क्षमतेनं बदल करून ती चाल प्रस्थापित केली जाते. त्याच्यामध्ये लहान मुलं खेळत होते आणि एक कुत्रं होतं, त्याला लागलेलं होतं, त्याला चालता येत नव्हतं, त्याचा पाय मोडला होता. आणि लहान लहान मुलं आणली आणि त्या कुत्र्याला दगड मारायला लागले. आता एकदा दगड मारला की त्याला पळता येत नव्हतं, त्यामुळे ते ओरडायचं आणि तिथंच बसायचं. पोरांना काय मजा वाटायला लागली, दगड मारला की कुत्रं ओरडतंय, दगड मारला की कुत्रं ओरडतंय. एकाने मारला, दुसऱ्याने मारला, तिसऱ्याने मारला, 5-25 पोरं आली. प्रत्येकाने त्या कुत्र्याला दगड मारावा. झालं असं की कुत्रं मरूनच गेलं त्या दगडाने. असं ऐकलं बरं का मी, शास्त्रातलं मला नाही माहिती, हे कधी मी शास्त्रात नाही वाचलं, पण बायका सांगतात की कुत्रं मेलं, मांजर मेलं, पाल मेली तर सोन्याची पाल करून देवाला द्यावी लागते. अर्थात ती कोणाला जाते हे पुन्हा प्रश्नच आहे, आता तेच सांगणार आहे मी पुढं. आणि मग ते सगळे लोक घाबरले. मग त्यांच्या पोराने जाऊन सांगितलं, बाबा बाबा आमच्या हातनं कुत्रं मेलं. अरे 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 म्हणे, कुत्रं मेलं, आता काय करावं. आणि पूर्वीची लोक पापाला घाबरत होती. आता 100 हत्या करून बेधडकपणे समाजात वावरतात, प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून वापरत होती पूर्वी. त्यामुळं त्यांनी विचार केला की ब्राह्मणाला जाऊन विचारावं, आता काय करायचंय. मग ते ब्राह्मणाकडे गेले. म्हणे, भूदेवा आमची मुलं खेळत होती, खेळता खेळता त्यांनी एका कुत्र्याला दगड मारला आणि सगळ्यांनीच दगड मारल्यामुळे ते कुत्रं मेलं म्हणे. मग ते ब्राह्मणाने ऐकलं. म्हणे, अरे 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 आज काय. त्याने पंचांग काढलं. पंचांग काढल्यावर बघितलं अमावस्या होती. म्हणे, अमावस्या आहे, फार वाईट झालं म्हणे, आता काय करायचं. ब्राह्मणाने सांगितलं, सोन्याचं कुत्रं करावं लागेल. आता सोन्याचं कुत्रं म्हणल्यावर मग आता करायचं कोणी, कारण एक पोरगं नव्हतं ना, 5-25 पोरं होती. मग लोक म्हणाले, पोरानो कुत्र्याला दगड मारताना कुत्रं मेलं हे खरं आहे, पण ज्याच्या टोल्याने, म्हणजे ज्याच्या दगडाच्या टोल्याने कुत्रं मेलं तो टोला कुणाचा होता, शेवटचा. मग त्यांनी सांगितलं पोरांनी, हा ब्राह्मणाच्याच पोराचा होता म्हणे शेवटचा टोला. असं म्हणल्याबरोबर बाकीचे लोक म्हणाली, भूदेवा बाकीचं लोकांना जेवण बिवण काय द्यायचं असलं तर ते आम्ही देऊ, पण सोन्याचं कुत्रं तेवढं तुम्ही करा म्हणे. तुम्ही करा म्हणल्यावर आता हे आपल्याच अंगावर आलं. म्हणे, थांबा थांबा, मला जरा दिसत नाही, मी चष्मा न घालताच म्हणे पंचांग बघितलं, जरा चष्मा घालून पंचांग बघतो. पंचांग बघितल्यावर ब्राह्मण म्हणाले, अरे अरे मुहूर्त संपून गेला होता, आता काही सोन्याचं कुत्रं करायची गरज नाही. म्हणजे स्वतःवर आलं की मनुष्य त्याच्यामध्ये पळवाट शोधत असतो. संतांचं तसं नसतं. जो नियम स्वतःसाठी तोच नियम. बुरे का हिसाब है ये जिंदगी, पाप और पुण्य की किताब है ये जिंदगी. हंसना है, रोना है, सोना है, जगना है,
शूल से भरा हुआ गुलाब है ये जिंदगी, शूल से भरा हुआ गुलाब है ये जिंदगी. आपण कुणाकुणाला काय काय केलेलं आहे, कुणाचं मनानं वाईट चिंतन केलेलं आहे, कुणावर परोपकार केलेला आहे, हे सगळं भगवंतानी चित्रगुप्तानी आपल्या पुस्तकात लिहून ठेवलंय जीवनाच्या. म्हणून जगी जीवनाचे सार घ्यावे जाऊनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाऊनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी अपुला होतो कुणी नीती भ्रष्ट, क्षणिक सुखासाठी अपुला होतो कुणी नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट, कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाऊनी सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाऊनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. बाणांचा सराव तुम्ही करत होता आणि सराव करताना एक सरडा तुम्हाला झाडावर चढताना दिसला. त्या सरड्याला तुम्ही पाहिलं, बाणाचं टोक तुम्ही त्या सरड्याला टोचवलं होतं. बाणाच्या टोकाने तो सरडा उचलला आणि तो सरडा दुसऱ्या एका झाडावर टाकला. ते काट्याचं झाड होतं आणि काट्याचं झाड असल्यामुळं त्या सरड्याच्या अंगाला सगळे काटे लागले आणि तो 40 सेकंद तिथं तडपडला होता त्या काट्यावर. भीष्माचार्य म्हणतात, देवा 40 सेकंदाची शिक्षा 40 दिवसाची, हा कुठला न्याय म्हणे तुझा. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, पाप जर उशिरा उशिरा भोगायला लागलं तर त्याचं व्याज वाढत जातं. याकरता पाप भोगणं चांगलं का पुण्य भोगणं चांगलं, तर लवकरात लवकर पाप भोगणं चांगलं. म्हणून दुःख आल्यावर रडत बसू नये. दुःख आपल्याला यायला लागलं की तसं तसं आपलं पाप कमी होत असतं. आणि जसं जसं सुख येतं आपल्या जीवनामध्ये तशी तशी आपल्या पुढते. मग इंद्रासारखं पतन होतं. पुण्याची पावटी सरे क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. मग त्याला मृत्यू लोकावर यावं लागतं. म्हणून भले और बुरे का हिसाब है ये जिंदगी, पाप और पुण्य की किताब है ये जिंदगी. फूल जे आहे जी पण निश्चिंतता होती, भगवंताच्या बळावर निश्चिंत होते तुकोबाराय. तसं आपल्याला जगता आलं पाहिजे. काही जण गुलाबाच्या झाडाकडे बघतात तेव्हा त्यातल्या काट्यांना बघतात, आणि काही जण जेव्हा गुलाबाच्या झाडाकडे बघतात तेव्हा फुलाकडे बघतात. मग फुलाकडे बघण्याची दृष्टी हवी का काट्याकडे बघण्याची दृष्टी हवी, हे आपलं आपण ठरवायचंय. बरेच जणांना नुसतं आपल्या जीवनामध्ये किती दुःख आलं ते मागचं दुःख काढायचं आणि पुढं येईल म्हणून घाबरायचं, आणि वर्तमान सुद्धा आपला खराब करून टाकायचा. मागं असं झालं होतं, आम्ही फार कष्ट सोसले तो दिदी, इतकं रडून दाखवायचं की वर्तमानही खराब करून टाकायचा. याकरता वर्तमानात जगायला सांगितलंय.
एक भजन मी ऐकलं सकाळी प्रभात फेरीमध्ये. आनंद में आनंद में रहो कल. पण या नरकामध्ये कोण जातात? ज्यांनी कधीही भागवत ऐकलेलं नाहीये. ज्यांनी भागवत ऐकलेलं आहे तस्य यमः किम कुरुते चर्चाम. यम त्यांचं नाव सुद्धा घेत नाही म्हणे मुखानं. त्यामुळं आपण नक्कीच सगळे वैकुंठात भेटूच बरं का. त्यामुळं ओळख ठेवा तिथं भेटल्यावर. आणि मग तिथंही सत्संग करू आपण. नरक जो परस्त्रीचं हरण करतो, परधनाचं हरण करतो, त्याला तामिश्र नावाच्या नरकामध्ये टाकतात. तिथं त्याला अन्न पाणी दिलं जात नाही, काठीनं 24 तास बडवलं जातं म्हणे. तो आहे तामिश्र नावाचा नरक. पुढचा आहे अंधतामिश्र नावाचा नरक. एखाद्या स्त्रीला बहीण मानून तिच्यावर कुदृष्टी जर एखादा ठेवत असेल तर त्याला अंधतामिश्र नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. तिथंही त्याला यमदूत 86 प्रकारच्या कुंडामध्ये टाकतात. त्याच्यामध्ये विष्टेचं कुंड आहे, पुवाचं कुंड आहे, रक्ताचं कुंड आहे, मूत्राचं कुंड आहे, बाणांचं कुंड आहे, अशी अनेक 86 प्रकारची कुंड आहेत म्हणे. बऱ्याच आजच्या भाषेत बोलू का, एज्युकेटेड माणसांना हे नरकाचं वर्णन पटत नाही. नरक कुणी बघितलाय तसा स्वर्गही कुणी बघितला नाहीये. पण शास्त्रावर विश्वास ठेवला की त्याचं कल्याणच होतं. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते हे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. म्हणून याच्यावर विश्वास हा ठेवलाच पाहिजे. ऋषी मुनी काही एवढे वेडे नव्हते. बरेच आधी तर गर्भावर संस्कार होतात का नाही इथपर्यंत विज्ञान गेलेलं नव्हतं. पण प्रल्हादाच्या कथेमध्ये आधीच सांगून ठेवलंय की गर्भावर हे संस्कार होत असतात. विज्ञानाला आत्ता ते सिद्ध करता आले. विज्ञानाला एखादी गोष्ट सिद्ध सांगितलंय रौरव नावाचा. अहंकार आणि ममतेनं जो दुसऱ्या प्राण्यांशी द्रोह करतो, आपल्याच कुटुंबाचं पालन पोषण करण्यामध्ये जो गर्क राहतो, शेजाऱ्यालाही कधी मदत करायला जो जात नाही, असा स्वतःचंच पोट भरणारा आणि स्वतःसाठीच जो जगणारा आहे त्याला रौरव नावाच्या नरकामध्ये टाकलं जातं. तिथं भूरिशृंग नावाचे किडे आहेत. मोठे मोठे किडे आहेत मनुष्याच्या आकाराचे. त्या त्याला फाडून खातात म्हणे. पुढं आहे महारौरव नावाचा नरक. तिथं जे कोणी चोरी करणारे आहेत, खोटं बोलणारे आहेत, ते महारौरव नावाच्या नरकामध्ये जातात. तिथं विषमुखी मृग आहेत, ते मनुष्याचे तुकडे तुकडे करतात म्हणे. पुढचा नरक आहे कुंभीपाक नावाचा. लक्ष देऊन ऐका. आता मी काल सांगितलं होतं, जे मांसाहार करतात, दुसऱ्या प्राण्यांना जे शिजवून खातात, यमानुचराहा कुंभीपाकै तप्त तेलैहि उपरंधयती. त्याला उकळत्या तेलामध्ये टाकलं जातं. जसं आपण उपवासाला चिप्स तळतो ना, तसं आपल्याला तळलं जातं. तेव्हा तो कुंभीपाक नावाचा नरक आहे. पुढं आहे कालसूत्र नावाचा नरक. माता पिता गुरु ब्राह्मण यांच्याशी जो द्रोह करतो, दुसऱ्याच्या समोरच्या शेजाऱ्याच्या आईला आई मानायचं, पण स्वतःच्या आईला मात्र वृद्धाश्रमामध्ये ठेवायचं. सासूला मी आईसारखं मानतो म्हणायचं आणि स्वतःच्या आईला मात्र वाटेल तसे अपशब्द बोलायचे. याच्यानं परमात्मा कधीही संतुष्ट होत नाही, लक्षात घ्या. माता पिता गुरु ब्राह्मण यांच्याशी द्रोह करणारा, वेद निंदा करणारा कालसूत्र नरकामध्ये जातो. अग्नीनं तप्त असं त्या नरकामध्ये 10,000 योजनाचं मैदान आहे, तांब्याचं मैदान आहे. त्याला अग्नीनं तापवलेलं आहे आणि त्या मैदानावरून 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर असं आहे. 10,000 योजना. आता हिशोब करून उद्या सांगा तुम्ही मला किती येतंय ते. आणि अशा मैदानावरून त्याला गळ्याला दोरी बांधून फरफटत नेलं जातं म्हणे. तो भुकेनं तहानेनं व्याकुळ होतो म्हणे. किती दिवस त्याला नेलं जातं? 10,000 योजना किती दिवसामध्ये संपतात म्हणे? संपले तरी ते मैदान जरी संपलं तरी त्याला त्याच्या शरीरावर जेवढे रोम आहेत, म्हणजे जेवढे केस आहेत, तेवढे वेळा त्या 10,000 तांब्याच्या तापलेल्या मैदानावरून त्याला फिरवलं जातं म्हणे. पुढं आहे आसिपत्रवन नावाचा नरक.
कारण नसताना, आपत्ती नसताना जो धर्माचा त्याग करतो आणि पाखंड मार्गावरून चालतो त्याला आसीपत्र नावाच्या नरकामध्ये टाकलं जातं. तिथं तलवारीच्या धारेसारखी पानं आहेत वनामध्ये. जसं उसातून गेल्यावर आपल्याला लागतं तसं तलवारीची धार असणारी पानं आहेत, तिथं आपल्याला नेलं जातं म्हणे. पुढं आहे सुकरमुख नावाचा नरक. निरपराध प्राण्याला जे दंड देतात उगाचच, त्यांना उसाच्या रसासारखं पिळलं जातं म्हणे. तो आहे सुकरमुख. पुढं आहे अंधकूप. आता लक्ष देऊन ऐका. जो डासांना मारतो, गुड नाईट लावतो, जो ढेकणांना मारतो, उंदरांना मारतो, मुंग्यांना मारतो, त्यांना अंधकूप नावाच्या नरकामध्ये टाकलं जातं म्हणे. म्हणजे इथं तरी नक्कीच आपली गाठ होईल. एवढं तरी केलेलंच असतं आपण. मग तुम्ही म्हणाल का आता मुंग्या आल्यात इथं, समजा इथं आपण कथेला बसलोय आणि मुंग्या आल्यात, त्या चावायला लागल्यात, मग नरकात जातो म्हणून मुंग्यांना चव द्यावं का आपल्या अंगाला? म्हणे नाही, त्याचा प्रतिकार तर केलाच पाहिजे. आपल्या शरीराला वाचवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. शेतामध्ये उंदीर येतात, धान्य खायला लागतात, मग शेतकऱ्यांना त्या उंदरांना मारावं लागतं. मग त्यांना नरकामध्ये जावंच लागेल का? म्हणे पाप तर होणारच, पाप नाही होणार असं नाही आहे, पाप तर होणारच, पण त्या पापातून वाचण्याचा एक उपाय आहे. म्हणे काय उपाय आहे? मी सांगून आलेली आहे तो उपाय. जो पंचमहायज्ञ करतो, म्हणजे जो अतिथीची सेवा करतो, जो गाईला गोग्रास देतो, जो प्राण्यांची हत्या उगाचच करत नाही. आता हे करणं भाग्य आहे, कारण करावंच लागेल, ही भाग आहे, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. म्हणून या सगळ्या पापातून निवृत्त होण्याकरता एक म्हणजे भगवंताचं नामस्मरण, आई वडिलांची सेवा, आलेल्या अतिथीचा सन्मान, गायीची सेवा, एवढ्या गोष्टी जर आपण केल्या तर या नरकामध्ये आपल्याला जावं लागत नाही. पुढं आहे कृमिभोजन नावाचा नरक. गाईला अर्पण न करता खाणारा, म्हणजे पहिली पोळी मी सांगितलेली, गाईला अर्पण न करता खाणारा 1,00,000 योजन विस्तीर्ण अशा किड्यांच्या कुंडामध्ये टाकला जातो आणि त्याला किड्यांचंच भोजन करावं लागतं तिथं. असा तो कृमिभोजन नावाचा नरक आहे. पुढं आहे सारमेयादन नावाचा नरक. जे चोर आहे, दुसऱ्याच्या धनाचं हरण करतात, सोन्याची चोरी करतात, दुसऱ्याच्या घराला मुद्दाम आग लावतात. आग लावण्याचे 2 प्रकार, एक म्हणजे काडी लावणं, कळलं का, आणि दुसरी म्हणजे घरात आग लावणं. आग लावणं म्हणजे लक्षात येते ना, ह्याला त्याचं सांगायचं आणि तुझा भाऊ तुला असं म्हणत होता आणि तू एवढं प्रेम करतो त्याच्यावर, ही सुद्धा एक आग लावणंच आहे. पण दुसऱ्याच्या घराला जे आग लावतात, दुसऱ्याला विष देतात, एक आहे ते विष जे घेतल्यानंतर माणूस मरतो, आणि अशी काही विष देणारी माणसं आहेत, विष कालवणारी दुसऱ्याच्या संसारात. अशी काही माणसं आहेत, व्यापाऱ्यांची पुंजी जे लुटून घेतात. एखाद्याने आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याकडे धन दिले, सोपवलेलं आहे, आणि पुन्हा त्याला विश्वासघात करणं आणि त्याला सांगणं माझं तुझं माझ्याकडे काही नाही आहे, त्याला सारमेयादन नावाच्या नरकामध्ये टाकतात. तिथं 720 कुत्रे एका वेळेस त्याला फाडून खातात म्हणे. असा तो सारमेयादन नावाचा नरक आहे. पुढचा आहे रक्षोगण भोजन नावाचा नरक. जे भद्रकाली मातेला किंवा कोणत्याही देवतेला, मसोबाला, अमुकाला, तमुकाला, मरी आईला, कसल्या कसल्या देव्या निघाल्यात आता, त्या सगळ्यांना जे बळी देतात आणि बळी देऊन त्यांचं मांस खातात, तंत्रमंत्राचा वापर करतात, त्यांना रक्षोगण भोजन नावाच्या नरकामध्ये टाकलं जातं. आणि तिथं त्याचं मांस, त्याचे तुकडे तुकडे केले जातात आणि कुत्र्यांना खाऊ घातले जातात. म्हणजे हात तोडायचा, तो मनुष्य तडफडत असतो, समोरच कुत्रे असतात, स्वतःचाच हात त्या कुत्र्याला खाऊ घालावा लागतो. लक्षात घ्या, असा तो रक्षोगण भोजन नावाचा नरक आहे. आता बरेच जण प्रश्न विचारतात, आपण इथं मेलो, मेल्यानंतर काय होतं, आपलं शरीर भस्म होतं, मग भस्म झाल्यानंतर या नरक यातना दिल्या कुणाला जातात? जर शरीरच नाही तर नरक कसा भोगायचा आपण? त्यामुळं नरक खोटा आहे असं नाही आहे. देव काही एवढा वेडा आहे काय? जेव्हा आपलं शरीर इथं जळून जातं आणि आपल्या प्राणाचं उत्क्रमण होतं,
तो प्राण आपला अवकाशामध्ये फिरत असतो. महात्मा असेल तर लगेच भगवंतामध्ये लीन होतो, पण सामान्य माणसाचा प्राण असा फिरत असतो. म्हणून तर मेल्यानंतर जास्त रडू नये. त्या मनुष्याला प्राणोत्क्रमण करताना त्रास होतो, आधीच त्याचं ममत्व इथं गुंतलेलं असतं. मग जेव्हा त्याचं प्राणोत्क्रमण होतं, आसमंतामध्ये तो प्राण राहतो, तिसरा केला जातो जेव्हा त्याचा, आणि तिसरा केल्यानंतर त्याला पुढचा जन्म जो मिळणार आहे त्याच्या आधी त्याला यातना देह दिला जातो. यातना देह परमात्मा देत असतात, यमदूत देत असतात, आणि त्या यातना देहानं त्याच्या संपूर्ण नरक यातना त्याच्या पापाप्रमाणे त्याला भोगवल्या जातात, आणि मग पुढच्या योनीमध्ये त्याला प्रवेश मिळतो. अशी ही नरकाची व्यवस्था आहे. आता कोण नरकामधून आलंय आणि कोण स्वर्गामधून आलंय हे सुद्धा ओळखता येतं. त्याच्याही काही खुणा आपल्याला शास्त्रांनी सांगितलेल्या आहेत. लक्ष देऊन ऐका. आपण कुठून आलोय हे आपण ठरवा बरं का. स्वर्गस्थिताना जीवलोके चत्वारी तेषां हृदये वसंती दानं प्रशस्तं मधुराच वाणी देवार्चनं ब्राह्मण तर्पणं च. स्वर्गातून जे आलेले आहेत त्यांच्याकडे 4 गोष्टी दिसतात म्हणे मुख्यत्वानं. एक तर ते धार्मिक असतात, सदाचार संपन्न असतात, दरवाजावर आलेल्याचा सन्मान करतात, दानं प्रशस्तम दान करतात, मधुराच वाणी नेहमी दुसऱ्याला गोडच बोलतात. एकेका माणसाकडे बघा तुम्ही, बोलणं इतकं गोड असतं की ऐकतच राहावं वाटतं. त्यानं काही बोलू दे, कारण निष्कपट त्याचं अंतःकरण असतं, म्हणून मधुराच वाणी. देवार्चनम, जो देवाच्या पूजेमध्ये आपला काल व्यतीत करतो, आणि व्यतीत करतो म्हणजे चांगल्या पद्धतीनं पूजा करून व्यतीत करतो. मी नेहमी भागवतात एक उदाहरण देत असते. एकदा मी एका गावाला गेले. गावाला गेल्यानंतर आता सकाळी त्यांच्या घरात पूजा होत होती. मग त्यांतले जे गृहस्थ होते ते म्हणाले, दीदी मी पूजा करतो, तुम्ही बसा जरा पूजेला. मी म्हणाले काही हरकत नाही. मग त्यानं पूजेला बसणं केलं. बायकोनं पाणी भरून आणून ठेवलं होतं. हा पूजेला बसला. कसा बसला? कमीत कमी पूजेच्या वेळेस नुसतं धोतर तरी लावावं, जरी नेसता येत नसलं तरी गुंडाळावं तरी. खरं लुंगी घालणं हे सुद्धा आपल्या शास्त्राला मान्य नाही आहे बरं का. काष्टाच पाहिजे तिथं पूजेला बसताना. पण आता ब्राह्मणच घालत नाहीत, पॅन्टवर पूजा करून निघून जातात. मग बाकीच्यांनी काय करावं? म्हणून पूजेला बसताना शक्यतो धोतर घालावं. पण तो बसला पॅन्टवर. मी नेहमी सांगते, ती होती जीनची पॅन्ट घाणेरडी, जी कधीच धुतली जात नाही. ती फॅशन आहे म्हणे पॅन्ट न धुवायची, गुडघ्याच्या इथं फाडली जाते. मी एकाला विचारलं, पोराला 10वीत होता, म्हणलं का रे पॅन्ट घातली? नाही म्हणे दीदी फॅशन आहे, कारण सलमान खानने अशी घातली होती म्हणे. एक मुस्काडात द्यावी वाटली. फाटके कपडे घालण्याची कसली आली आहे फॅशन? चांगले भरगच्च कपडे घातले पाहिजेत. एवढं सगळं देवाने देऊन सुद्धा ते चांगली पॅन्ट आणायची म्हणे, नवी आणायची, आणि त्याला ब्लेडनी फाडायचं म्हणे, आणि मग ती घालायची. मग तसंच तो पॅन्ट घालून बसला पूजेला. पूजेला बसल्यानंतर मला वाटलं आता पूजा बघावी, चांगली गोष्ट आहे पूजा पाहणं. त्यानं काय केलं? तामण घेतलं, देवघराच्या खाली लावलं, आपला हात असा घेतला, आणि सगळे देव त्या तामणामध्ये असे माती खोऱ्यानं ओढतात ना, तसे सगळे ओढून घेतले. असे तामणामध्ये ओढून घेतल्यानंतर मला वाटलं आता ते पडायला लागले एकमेकावर देव. मला कल्पना होती की त्यांना काय यातना होत असतील. मग म्हटलं आता तामणात देव घेतलेत, निदान आंघोळ तरी बिचारा नीट घालेल. त्यानं काय केलं माहिती आहे का? आंघोळ घालण्याचा प्रश्नच नाही. त्यानं प्रत्येक देवाला धरलं आणि जवळ कळशी ठेवली होती त्या कळशीत टाकायला सुरुवात केली. एक एक देव त्या कळशीत टाकायला सुरुवात केली. दुसऱ्यांना भवसागरातून तारणारा कळशीत बुडायला लागला देव. आणि मग त्यानं ती कळशी हातामध्ये घेतली. मग देवाला चोळायचं कसं म्हणून त्यानं ती जोरात अशी कोकोकोला हलवल्यासारखी कळशी हलवायला सुरुवात केली. ते बिचारे देव एकमेकाला स्नान घालायला लागले, बुक्क्या मारायला लागले, काय काय करायला लागले, विचार करा तुम्ही. आणि मग मला वाटलं आता निदान कळशीतनं तरी आदरानं देव घरात देव बसतील. त्यानं असा हात घातला कळशीत. हात घातल्याबरोबर ज्याचा जो अवयव येईल, ज्या देवाचा जो अवयव हाताला येईल
तो अवयव घेऊन त्याला काढायला सुरुवात केली. पहिल्यांदा हात घातला, मारुतीची शेपटी लागली. त्या मारुतीला असं शेपटीला धरून त्यानं उचललं. मी बघत होते ते मारुतीराय कसे करत, त्यांचं तोंड कसं होत होतं. त्यानं काय केलं, पुसायची भानगड नाही, शेपटीला धरलं, जोरात असं झटकलं, म्हणजे सगळं पाणी निघून जाते जर काही साठलं असेल तर. पुन्हा देव तिथं नेऊन ठेवला ते मारुतीला देवघरात. देवघरामध्ये कुठला देव कुठं ठेवावा याला स्थान असतं. किती इंची मूर्ती असाव्यात, कशा असाव्यात, कोणत्या धातूच्या असाव्यात, पोकळ असाव्यात का भरीव असाव्यात, याला सगळं शास्त्र आहे. जाणकार माणसाकडून ते जाणून घ्यावं. मग त्यानं काय केलं, ते मारुतीला ठेवलं. त्याच्यानंतर त्यानं दुसऱ्यांदा हात घातला, दुसऱ्यांदा निघालं रुक्मिणी माता. त्या रुक्मिणी मातेच्या असं मानेला धरलं आणि बाहेर काढलं, तिलाही बिचारीला झटकलं असं, आणि झटकून मारुतीरायाच्या समोर ठेवलं. मारुतीरायाच्या जवळ रुक्मिणी माता आल्यानंतर हे ब्रह्मचारी लागले ना घाबरायला. विचारलं, आई साहेब भगवान कुठे आहेत? रुक्मिणीनं सांगितलं कळशीत आहे, अजून यायचेत म्हणे बाहेर. मग त्यानं दुसरे सगळे देव काढले, ठेवलं. त्यानंतर मला वाटलं आता बायकोनी गंध उगाळून दिलंय, ते तरी नीट कपाळाला ललाटाला लागेल, कशात आलंय काय. त्यानं एक 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 गोळा केला आणि असं मारायला सुरुवात केली, जणू काही फुटबॉल मारतोय का काय मारतोय, असा बॉल मारतोय. त्यानं असं बॉल मारल्यासारखं देवाला चंदन लावायला सुरुवात केली. ते देवाच्या डोळ्यात जातंय का नाकात जातंय का तोंडात जातंय चंदन, ह्याचा काहीच विचार नाही. मग त्यानं फुलं आणलेली बायकोनं आणून ठेवलेली ती फुलं कशी तरी वाहिली. देवाला नैवेद्य नाही, देवाला नीट दिवा नाही, आणि लावला तरी स्वतःला खायला गावरान तूप आणि देवाला डालडा. अजिबात वापरू नये डालडा. तेल वापरलं तर चालेल, पण डालडा तर अजिबात वापरू नये. भगवान आपली सेवा कधी स्वीकार करत नाहीत, त्याच्यासाठी काही नियम सांगितलेले आहेत. जेव्हा यजमानामध्ये श्रद्धा नसेल तेव्हा भगवान सेवा स्वीकारत नाहीत, केलेली पूजा स्वीकारत नाहीत, ठेवलेल्या असतात. मी एका बाईला विचारलं, का जो कशालाच उपयोग येणार नाही अशा आंबे पूजेला, म्हणजे नवऱ्याची काय किंमत असते बघा तुम्ही. नंतर काय करतात, टाळ्या वाजवू नका म्हणजे तुम्ही असं करताय असं वाटेल मला. नंतर काय करतात, त्या वडाकडे जातात. वडाकडे गेल्यानंतर मग त्या वडाला असं दोरे बांधायचे असतात, आणि मग त्या वडाला म्हणतात वडापाव 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 असं म्हणतात. आणि नंतर एकीचं बांधून झालं, दुसरीनं दोरा आणलेला नसतो, तिला म्हणतात दे ना मला तुझा दोरा. मग एकीचा दोरा दुसरीनं घ्यायचा, म्हणजे 2 रुपयाच्या दोऱ्यात 25-25 जणांचे नवरे उरकतात. आपल्या नवऱ्यासाठी आपण 2 रुपयाचा दोरा आणावा एवढं सुद्धा वाटत नाही. आपल्याला काही दुसरीकडून पैसे आणायचे, त्याच्याच खिशातून घ्यायचेत ना, पण तेही आपल्याला करावंसं वाटत नाही. अशी जर श्रद्धा असेल तर अनुसयेसारखं पातिव्रत्याचं फळ कधी मिळणार आपल्याला. म्हणून देव आपण घातल्यानंतर त्याच्यामध्ये घाम मुरला की नंतर ती साडी वापरायला चालत नसते, लक्षात घ्या. दिवसभर ती घातलेली आणि पुन्हा आपण सकाळी उठून तीच घातली तर ती साडी चालत नाही, ते वस्त्र चालत नाही. म्हणून मलिन वस्त्र कधीही घालू नये. कितीतरी स्त्रिया अशा आहेत ज्यांचे ब्लाऊज लग्नात घातलेले असतात, ते अजून न धुता तशीच ठेवलेले असतात, म्हणे त्याचं शायनिंग जातं. काय शायनिंग आलंय, कुठेही शायनिंग मारायची सवय लागली आहे लोकांना. त्यामुळं मलिन वस्त्र कधीही घालत, सत्पुरुषांची निंदा करणारे आहेत ते सगळे नरकातून आलेले असतात म्हणे. याकरता जड भरतजींनी सांगितलं, रहुगणा भगवंताचं नामस्मरण कर आणि नरकाची जी गती आहे ती चुकवण्याचा प्रयत्न कर. अश्वपती नावाचा राजा होता, उपनिषदामध्ये कथा आहे. अश्वपती नावाचा जो राजा आहे त्याच्याकडे काही ऋषीमुनी ज्ञानाचा प्रश्न विचारायला आले. पूर्वीचे राजे सुद्धा असे होते की ऋषींनी त्यांना विचारावं. आताच्या राजाला काही कळत नाही. नेत्यांना कुणी एखादा असेल सत्पुरुष, जर काही अध्ययन केलं असेल तर असेल, नाही तर बरेचसे असेच आहेत. मग राजाकडे ते सगळेजण गेले ऋषीमुनी, आणि ऋषीमुनींनी बसणं केलं. राजाने पूजा केली. पूजा केल्याबरोबर त्यांना एक एक ताट, सोन्याचं ताट हिऱ्यांनी भरून दिलं. ऋषी म्हणाले आम्हाला हे नकोय.
एक महाल प्रत्येकाला देऊ केला, प्रत्येकाला एक एक महाल, तरी सुद्धा ऋषींनी तो घेतला नाही. कसे निरपेक्ष असतील बघा. आणि मग राजाला काय वाटलं, दक्षिणा आपण देतोय आणि समोरचा दक्षिणा घेत नाही, त्याची कारणं अनेक असू शकतात. एक तर त्याच्या अधिकाराच्या मानानं त्याला ती दक्षिणा कमी असली तर समोरचा दक्षिणा घेत नाही, किंवा समोरचा दक्षिणा देणारा जो आहे त्याच्या द्रव्यामध्ये जर महात्म्याला दोष दिसला तर दोषयुक्त द्रव्य सुद्धा स्वीकारू नये, असंही शास्त्रानं सांगितलंय. मग कदाचित ऋषी मुनींना माझ्या धनामध्ये काही दोष दिसत असेल म्हणून हे दक्षिणा घेत नसतील का, असा प्रश्न राजाच्या मनात आला. आणि अश्वपतीने त्या ऋषींना सांगितलं, तुम्हाला असं वाटत असेल की माझं राज्य हे दोषपूर्ण आहे, तर मी माझ्या राज्याची स्थिती तुम्हाला सांगतो. नमेस्तेनो जनपदे, नमेस्तेनो जनपदे, माझ्या राज्यामध्ये एकही चोर तुम्हाला सापडणार नाही. अश्वपती राजा बोलतोय असं कृतयुगातला अश्वपती राजा. आत्ताच्या राजानं म्हणून दाखवावं, माझ्या राज्यामध्ये एकही चोर तुम्हाला दिसणार नाही. असं म्हणेल का आजचा राजा? नाही म्हणू शकणार, कारण त्याला माहिती आपल्या सकट सगळे चोर आहेत, त्यामुळे तो म्हणू शकणार नाही. नमेस्तेनो जनपदे न कदर्युहु. तो अश्वपती म्हणतो एकही कृपण मनुष्य माझ्या राज्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. न मद्यपहा, दारू पिणारा, मद्यपान करणारा एकही माझ्या राज्यामध्ये दिसणार नाही. नाना हिताग्निर, अग्निहोत्र न करणारा एकही मनुष्य माझ्या राज्यामध्ये नाहीये.